नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक भन्नाट रेसिपी जी आहे पचायला हलकी, करायला सोपी आणि चवीला एकदम भारी. चला तर मग बघूया साऊथ इंडियन पदार्थांसोबत खाण्यासाठी करण्यात येणारी अशी नीर चटणी. इथे मी घेतलंय 1 वाटी ओलं खोबरं, त्यात चवीनुसार मीठ घालून घेतेय, किंचितशी साखर घालतेय, एका मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते देखील ह्यात घालून घेतेय. आपण नंतर वरून सुक्या मिरच्यांची फोडणी देणार आहोत, त्यामुळे बेतानेच ह्यात मिरच्या घाला. लसणीच्या पाकळ्या आणि चिंच देखील घालून घेतलेली आहे. आता ह्यात थोडीशी भाजकी डाळ किंवा डाळ घालून घेतेय. जर का तुमच्याकडे ही भाजकी डाळ नसेल तर आपली नेहमीची चणा डाळ थोडीशी 1 चमचा तेलावरती परतून घ्या आणि ती ह्यात घालून घ्या. छानपैकी हिरवीगार कोथिंबीर देठासहित घालून घेतेय आणि ह्या सगळ्या मिश्रणावर आपण छानपैकी गार पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून चटणीचा रंग टिकून राहील. हे सगळं मिक्सरला छानपैकी आपण वाटून घेतलेलं आहे. आता ह्यावर खमंग फोडणी देऊया. त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात थोडीशी मोहरी घालून घेऊया. ती छान तडतडली की जिरं देखील घालूया. जिरं छान फुललं की त्यावर आपण हिंग घालूया. लाल सुक्या मिरच्या घालूया. थोडीशी उडदाची डाळ घालूया आणि कढीपत्ता घालून गॅस बंद करूया. आता आपली छान अशी खमंग फोडणी चटणीवर घालून घेऊया. लक्षात ठेवा, चटणी थोडी पातळच ठेवायची, कारण ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी आहे. नीर चटणी म्हणूनच त्याला नाव दिलेलं आहे. नीर म्हणजे पाणी. थोडीशी ही चटणी पाण्यासारखी पातळच ठेवायची. हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही आपली चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे. साऊथ इंडियन पदार्थ म्हणजे इडली, डोसा, मेदूवडा यासोबत छानपैकी खायला अशी ही चटणी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. ही थोडीशी पातळ असते चटणी, म्हणजे जेणेकरून ती इडली किंवा मेदूवड्यात छान मुरली जाते. तर ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.